नमस्कार मित्रांनो, आता 4-5 दिवस झाले सतत पाऊस पडत आहे आणि पाऊस पडत असल्यामुळं शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. मग काहींचं कपाशी असेल, काहींची तूर असेल, काहींचा भुईमूग असेल, सोयाबीन असेल. तर हे पिकाचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. पिकामध्ये पाणी साचलेलं आहे, तूर उमळून चालली आहे. कापसाचं पीक सुद्धा जास्त पाऊस पडल्यानंतर ते वाहून गेलेलं आहे. अशा बऱ्याच ठिकाणी असं दृश्य पाहावयास मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला त्या पिकाचं क्लेम कसे करायचे आणि क्लेम केल्यानंतर मग तुम्हाला काय होणार आहे, विमा मिळणार आहे. नुसता पंचनामे, शासन कधी पंचनामे करणार, मग ते आपल्यापर्यंत कधी येणार, काय होणार, ह्याला खूप मोठा दीर्घकाळ लागतो. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, ज्यांनी पीक विमा भरला असेल त्या शेतकऱ्यांनी स्वतः जे पीक विमा भरला आहे त्या पावतीनुसार, पिकानुसार तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या पिकाचं कोणत्या पिकाचं नुकसान झालं आहे हे पाहायचं आहे. आणि हे पाहून काय करायचं आहे, क्रॉप इन्शुरन्स ॲप आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून तुम्ही काय करायचं आहे, पिकाची तक्रार करायची आहे. आता जवळपास बऱ्याच जिल्ह्यातल्या खासदारांनी काय केलेलं आहे, पत्र काढलेले आहेत की काय करा, तुम्ही सर्व शेतकऱ्याचे काय करायचे आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे करायचे आहेत. आणि पंचनामे तुम्ही काय करा, करून घ्या, असं काय केलेलं आहे, पत्र दिलेलं आहे. मग ते आदेश कधी पारित व्हायचा, नंतर आपल्यापर्यंत कधी यायचं, कधी यायचं, त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, स्वतःच कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क करून त्यांना सुद्धा हे काय करायचं आहे, सांगायचं आहे की आम्ही आमच्या पिकाचं हे तुरीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, तूर उमळून चाललेली आहे. आणि मग तुम्ही काय करा, आमच्या पिकाचा तात्काळ काय करा आहे, पंचनामा करा. एक नाहीतर मग तुम्ही जो पीक विमा भरला आहे त्या कंपनीकडे टोल फ्री नंबरवर तुम्ही काय करायचं आहे, कॉल करायचा आहे आणि त्यांना कॉल करून तुमची काय करायची आहे, तक्रार नोंदवायची आहे. दुसरं, तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये तुम्ही काय करायचं आहे, क्रॉप इन्शुरन्स ॲप घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, तक्रार करायची आहे. ज्या पिकाचे नुकसान झालेलं आहे त्या पिकाचे जिओ टॅगिंग फोटो वगैरे तुम्ही स्वतःजवळ काय करायचे आहेत, ठेवायचे आहेत. अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणावर पावसाने शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. बरेच जे बुलढाणा जिल्हा असेल, इकडं गोंदिया असेल, इकडं अहिल्यानगर असेल, बीड असेल, अशा बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे. आणि पाऊस पडत असल्यामुळे मग शेतकऱ्याच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, स्वतःच काय करायची आहे, क्लेम करायची आहे. तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर क्रॉप इन्शुरन्स ॲप घेऊन काय करायची, क्लेम करायची, तक्रार करायची तुमच्या पिकाची. तुम्ही तक्रार केली तरच काय होणार आहे, विमा येणार आहे. कारण ज्यांनी तक्रार केली तेच काय करत असतात, विम्यास पात्र राहत असतात. त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, तक्रार करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना तक्रार करणं अत्यावश्यकच आहे. तरच तुम्हाला काय होणार आहे, पीक विमा येणार आहे. नसता तुम्हाला मग अनुदानाची वाट पाहावी लागणार आहे. अनुदान तर जेव्हा येईल तेव्हा सगळ्यांनाच येणार आहे, पण सध्या पिकाचं तुमच्या खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. पावसाने पीक कोलमडून गेले आहेत, उमळून गेले आहेत. सध्या तर मुगाचं तर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. सततच्या 4-5 दिवसाच्या पावसामुळं मुगाच्या शेंगा काय झालेल्या आहेत, पूर्ण उगायला लागलेल्या आहेत, खाली गळून पडायला लागलेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. त्याचा पाला वगैरे शेंगा सगळं खाली पडून सडून चाललेलं आहे. त्यामुळं तुम्ही काय करायची आहे, तुमच्या पिकाची काय करायची आहे, तक्रार क्लेम करायची आहे. आणि क्लेम ते काय करायचं आहे, स्वतःच्या मोबाईलवरून एक क्रॉप इन्शुरन्स ॲप्स घ्यायचं, त्याच्या सहाय्याने सगळ्या पिकाची, ज्या पिकाचं नुकसान झालं त्याची तक्रार करायची आहे. आणि ज्या पिकाचे नुकसान झालेलं आहे अशा पिकाचे तुम्ही फोटोसुद्धा काय करायचे आहे, तुमच्या मोबाईलमध्ये जिओ टॅगिंगमध्ये काढून ठेवायचे आहे. तुम्ही तरच तुम्हाला काय होणार आहे, पिकाची नुकसान भरपाई मिळणार आहे. नसता मग तुम्हाला अनुदानाची वाट पाहावं लागणार आहे. त्यामुळं तुम्ही आत्ताच काय करा, नुकताच पाऊस पडत आहे आणि पाऊस पडत असताना तुम्ही काय करायचं आहे, मग क्लेम करायची आहे, पिकाची तक्रार करायची आहे. मग तुम्ही कंपनीला करा, कंपनीकडेही करा, त्याच्यानंतर तुमच्या कृषी सहाय्यक तलाठी यांच्याकडेही करा आणि क्रॉप इन्शुरन्सवरूनही करा. असं सर्व बाजूने तुम्ही काय करायचे आहे, तक्रार करायची आहे. तरच तुम्हाला काय होणार आहे, नुकसान भरपाई पिकाची मिळणार आहे. नसता मग तुम्हाला अनुदानाची वाट पाहावी लागणार आहे. त्या अगोदर तुम्ही तक्रार केली तर तुमचे जे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचा तुम्हाला विमा निश्चित भेटेल. पण विमा भेटण्यासाठी फिक्स तुम्हाला काय करावं लागणार आहे,
तक्रार करावीच लागणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायची आहे, नोंद घ्यायची आहे, लक्षात ठेवायचा आहे. धन्यवाद.